आएगी लाख मुश्किलें तुम्हें चलना होगा, आएगी लाख मुश्किलें तुझे चलना होगा, हालात जो भी हो तुझे खुद संभलना होगा, हवा को दिखा के उसकी औकात, उसका रुख तुझे तेरी ओर बदलना होगा. मी जुना रंगकर्मी, ती आधुनिकतेची शौकीन, तिच्यासाठी रंगमंचावर कलाकार नव्या दमाची आली, ती गोष्ट आता जुनी झाली. वा, छान 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 छान, मस्त, खूप छान लिहिलाय तुम्ही आज. म्हणजे हा, म्हणजे की थोडक्यात की जशा गोष्टी आपण आजूबाजूच्या पाहिल्या, आपल्याला काय काय दिसलं, त्यावरूनच या गोष्टी सुचायला लागल्या. आजच्या पॉडकास्टमध्ये आपण आज एका अशा कवीला भेटणार आहोत ज्यांच्या कविता फक्त शब्द नाहीत तर समाजावरती थेट प्रश्न उपस्थित करतात. मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषांमध्ये ते क्रांती, इतिहास, सामान्य माणूस, अन्याय, सत्ता यावरती निर्भीडपणे लिहितात. पुस्तकातच राहिला भारत महान, आम आदमी को गेट पे रोकता है, अशा ओळींमुळे त्यांची वेगळी ओळख निर्माण झालेली आहे. आज आपल्यासोबत आहेत निलेश डांगे, जे 7वीत असल्यापासून कविता करतात. आज आपण जाणून घेणार आहोत की त्यांच्या कवितांमागची नेमकी वेदना काय आहे, विचार काय आहे आणि त्यांची प्रेरणा नेमकी काय आहे. खरंच कवितेमधून क्रांती घडवता येऊ शकते का? आणि आज अशा निर्भीडपणे कविता करणारे कवी का समोर येत नाहीत, हा देखील एक मोठा प्रश्न आज त्यांना विचारणार आहे. तुम्हाला सगळ्यात जास्त आनंद कोणत्या कविता लिहिण्यात मिळतो? मला ना प्रश्न विचारण्यात खूप भारी वाटतं. अशी एखादी कविता ती ऐकून ना अंगावरती शहारा आला पाहिजे.